आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले, तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो, माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना, तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला. अरे मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे. मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली. मी माझा स्टँड घेतला. क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केलं ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत. जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली. मी त्याच्यावरती कायम राहिले. मी कोर्टात सुद्धा गेले. परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे. मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिलाय. मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं. यांचे चेले चपाटे यांनी काय कमी त्रास दिला, तो सगळा सहन केला. कशासाठी? एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली, विषय संपवून टाकला. तरी पण मी लढत होते. आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले, सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले. कारण जेव्हा काही राहत नाही ना, काही राहत नाही, त्यावेळेला बाईच्या घरावरती, तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं. तेच यांनी पण केलं. हे काय सांगतात. आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी. एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर, अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे. यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं. याच मनीषाताई पीसीपीएनडीटी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या. यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही. आणि म्हणून मला सांगायचंय, मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिली आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परबजी, हलक्यात घेऊ नका आम्हाला. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो. अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितलं. एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली. आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल, आणि म्हणून मला सांगायचंय, मीच नाही, कुठल्याही महिलेच्या इथे 3-4 आहोत आम्ही, काही फार नाही आहोत. बोलायचं ना मुद्द्यांवरती बोला. आमच्या घरांवर काय येत आहे, आमचा नवरा काय करतो, आमचा पोरगा काय करतो, आमची पोरगी काय, तुम्हाला काय करायचंय. जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय. पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते, तुम्ही तर फार मोठे पंडित आहात. देते आमच्या भाऊकडे, भाऊ देईल तुम्हाला आणून. आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला सांगायचंय, बोलायचं मुद्द्यांवरती बोला. आणि माझा साधा प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात, उद्धव ठाकरेंना विचारायची हिम्मत ठेवा. मला घेऊन चला, मी येते, नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला. का केली क्लीन चिट? मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते. मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो. मी त्यांना म्हणते, बाबा कोण दिली क्लीन चिट, त्यांना विचारा कधीतरी. ते म्हणे ते येतच नाहीत. म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा. आता ते येत नाहीत, ते भेटत नाहीत, ते बोलत नाहीत, म्हणून काय आम्हाला तुम्ही घालणार?
आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय, माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली, नाहीतर त्या अनिल परबांचा